आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदीनं टीना म्हणून राहुलला हो म्हणलं, पण त्यांना असं वाटलं की स्वानंदीनं सुजित साहेबांना हो म्हटलं. कळतंय? व्हॉट? सुजित सरांनी तुला प्रपोज केलं? वाव, दॅट्स ग्रेट यार, कॉंग्रॅच्युलेशन. अगं वेडी आहेस का तू? काय बोलतीये? स्वानंदी, तुला माहितीये केवढा मोठा गोळ झालाय? अगं म्हणजे स्वानंदीनं सुजित सरांना होकार दिलाच नाही. होकार तर टीनानं राहुलला दिला होता ना, आणि तिथंच गोळ झालाय. ते मला त्यांची गर्लफ्रेंड समजतायत आणि तसेच वागतायत बी माझ्या संग. आज तर ते फॅक्टरीमध्ये आले, सगळ्यांसमोर माझा हात धरला आणि मला बाहेर घेऊन गेले. म्हणाले आपण डिनरला जाऊयात. फॅक्टरीमधला सगळा स्टाफ माझ्याकडे लई विचित्र नजरेनं बघत होता. मला तर लई विचित्र वाटतंय. स्वानंदी थांब, त्यात विचित्र वाटण्यासारखं काय आहे सांग बरं? आणि महिन्याला तसेही मला 2-3 मुलं प्रपोज करत असतात. तुला माहितीये का, आम्ही डेटला जातो आणि मग थोड्या दिवसांनी परत मेसेज येतो ब्रेकअप म्हणून. सो चिल कर ग, कॅज्युअल आहे हे सगळं. काय म्हणालीस? कॅज्युअल चिल? अगं म्हणजे तुमच्या मुंबईत असं चिल करतात का? आमच्याकडे असं काही घडलं ना, म्हणजे एखाद्या पोरानं एखाद्या पोरीला प्रपोज केलं तर गावभर रिक्षा फिरती. रिक्षा का फिरते? रिक्षा फिरती म्हणजे गावभर प्रकरण पसरतं, सगळ्यांना माहिती होतं. आणि मुला मुलीची बदनामी होते ती वेगळीच. आणि मग थेट मुद्दा येतो तो लग्नाचा. आणि माझ्या गावाला, माझ्या आईला हे सगळं माहिती पडलं ना, माझं काही खरं नाही बघ. एकतर आधीच तो सरपंच पार्टीला आलता. अगं मग घरी खोटं सांग ना स्वानंदी, सांग की हे सगळं नाटक होतं. स्वानंदी मला एक सांग, म्हणजे हे खोटं होतं ना? नाही म्हणजे तुला सुजित सर तसे आवडत नाहीत ना? तसे म्हणजे बॉयफ्रेंड म्हणून, ज्याच्यासोबत आपण आपली लाईफ स्पेंड करू शकतो. सुजित सर म्हणजे लई चांगले आहेत. त्यांचा स्वभाव आवडतो मला. म्हणजे बघ ना, एवढ्या मोठ्या घरातले असून सुद्धा माझ्याशी हसून बोलतात, मला भेटतात, हे आवडतं मला. पण जीसी, प्रेम लई मोठा शब्द आहे हा, म्हणायला 2.5 अक्षरांचा. पण तो एखाद्यासाठी आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपण आपलं आयुष्य, भविष्य, विश्वास सगळं समोरच्याला देत असतो. प्रेम या शब्दानं समोरचा माणूस आपल्या हक्काचा होतो. प्रेम हा फक्त शब्द नाहीये, ती भावना आहे, फिलिंग. आणि ती फिलिंग अशी मनात नाही यायला नको का? तसं मला सुजित सरांबाबतीत काहीच वाटत नाहीये. आणि म्हणून जेव्हापासून मला हे कळलंय ना की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला लई टेन्शन आलंय. हाच तर तुझा वेगळेपण आहे ना स्वानंदी. तुझं मन ना खूप खूप प्युअर आहे. मराठीत काय तो वर्ड आहे, निर्मळ. तुझं मन खूप निर्मळ आहे. तुला माहितीये, तुझ्या जागी जर का एखादी मुलगी असती ना आणि तिला कळालं असतं की आपला बॉस आपल्यावर लट्टू झालाय, तर तिने त्याचा पुरेपूर फायदा घेतला असता. पण तू तसं नाही केलंस. तू अलग आहे मेरी जान. आणि काही टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाहीये तुला. जसा सुजित सरांना फिलिंग्स एक्सप्रेस करायचा हक्क आहे ना, तसाच तुलाही तुझे फिलिंग्स एक्सप्रेस करायचा हक्क आहे. तूही रिजेक्ट करू शकतेस त्यांना. तुझं म्हणणं पटतंय मला जेसी. ना ग, केवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत ते. माझ्या नकारानं दुखावल्या गेले तर कदाचित मला नोकरीवरनं बी काढतील. स्वानंदी,
तुला असं वाटतं का सुजित सर असे आहेत? नाही म्हणजे तू नाही बोलल्यावरती ते तुला नोकरीवरून काढून टाकतील? आय मीन मला नाही माहिती, तू त्यांना जास्त ओळखतेस. नाही, सुजित सर असं काही बी करणार नाही. म्हणजे मला असं वाटतंय. अगं मग वाट कसली बघतेस? सॉर्ट आहे ना स्वानंदी, जाऊन त्यांना सांगून टाक की तुला फिलिंग्स नाही आहेत म्हणून. खरंच सांगू? हो. वेडी आहेस का तू? काय करतेस? अगं तूच तर म्हणालीस ना सांगून टाक. स्वानंदी, ह्या सगळ्या गोष्टी फोनवर नसतात बोलायच्या. फेस टू फेस बोल त्यांना. आय मीन उद्या जाऊन त्यांना भेट आणि बोल त्यांच्याशी, कळलं? कोण आहे? मिसेस सरपोतदार? मॅडमचं दिसतोय, देऊनच येतो. बॉम्ब इथे फुटेल पण आवाज फॅक्टरी पर्यंत ऐकू येईल. मला तर कळतच नाही कधी कधी हुक आपण ठेवलाय कशाला. नाही म्हणजे तुम्ही डाएटच्या नादात कमी जेवता, तुमचा मुलगा सुद्धा डिनरला कधीच घरी नसतो, मग मला मेलीला एकटीला कशाला हवेत पंचपक्वान्न? कुक कशाला पाहिजे? का आपण काढूनच टाकूया तिला. आठवड्यातून 5-6 वेळेला किट्या पार्ट्या, महिला मंडळ, आज हा ग्रुप जेवायला, उद्या तो ग्रुप जेवायला, शिवाय नातेवाईक वेगळेच. अहो दमाल तुम्ही इतक्या लोकांचा स्वयंपाक करून. मुळात झेपेल का तुम्हाला हे सगळं? नाही ना. मग राहू द्या की कुक. करा तुम्ही माझी थट्टाच करा. तुमचा लेक सुद्धा माझी थट्टा करतो. मी काय रिकाम टेकडी बाई घरीच असते, थट्टेचा विषयच आहे मी. बरं तुमचे ते लाडके चिरंजीव आहेत कुठे? मला काय माहित, जसं काय मला सांगूनच जातो तो. फक्त सांगितलं फोन करून डिनरला नाहीये मी, बस. त्यांना म्हणावं कधीतरी घरी जेवा, चांगलं असतं घरचं जेवण. आणि असं रोज रोज बाहेरचं जेवायचं तब्येतीसाठी चांगलं नाही. हा सांगा त्याला. मॅडम, काय? हे आपल्यासाठी पत्र आले. पत्र? ठीक आहे. अहो सरपोतदार मॅडम, आम्हाला नियम सांगताना की जेवताना फक्त जेवायचं. अहो मग ठेवा बाजूला, उद्या सकाळी बघा. ठीक आहे. सकाळी सकाळी तायडीचा फोन. सगळं नीट असेल ना? हा तायडे, बोल की. सकाळी सकाळी कशी काय आठवण केली? अगं काय हे स्वानंदी, त्या पार्टीच्या दिवसापासून परत फोनच नाही केलास तू. केवढी काळजी वाटत होती आम्हाला. अगं तू तिथं एकटी राहतीस, मनात तशी भलती सलती विचार येत होते. तुझ्यावर असं काहीतरी. माझ्यावर काय? काय नाही ग, तो काही विषय नाही. आईला लई टेन्शन आलेलं, सारखा दोषा लावत होती. बरं तू ठीक आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो तायडे, इकडं सगळं नीट आहे. आणि तुम्ही कशाला काळजी करताय माझी? मी बरी आहे तायडे. मला ना पार्टीत सगळ्यांसमोर अवॉर्ड मिळालं. अगं काय सांगतेस? म्हणजे तुझं काम पसंत पडलं त्यांना? अगं काम पसंत आलं म्हणून तर दिला की अवॉर्ड. अगं मग तू त्यांना पगार लवकर देतात का काय ते बोलून बघ ना. पगार? अगं ते कसं विचारणार मी? आणि त्यांनी केली की आपल्याला मदत. आता अजून किती मदत घ्यायची त्यांची? ते पण बरोबरच आहे ग, पण आता काय करणार, वेळच तशी आली आपल्यावर. आईला पण लई टेन्शन असतं. तिचं टेन्शन बी कळतं, पण काय करू तेच नाही कळत बघ स्वानंदी. परवा तर ती म्हणत होती. काय म्हणत होती? हेच की
जितक्या लवकर पैसा जमा होईल तेवढं बरं होईल बघ. म्हणजे ती मला म्हणत होती की माझ्या लग्नाचं पण बघता येईल ना असं. अगं मग तिचं म्हणणं बरोबरच आहे की. आपण एक काम करू, एका हातानं आपण सरपंचाचे पैसे देऊन टाकू आणि दुसऱ्या हातानं आपण तुझ्या लग्नाची तयारी करायला सुरुवात करू. बोलायला सोपं आहे ग, पण हे जमणार कसं? रक्कम काय छोटी आहे वय? त्यात आमच्या सासरच्यांचा केवढा मोठा आहे माहितीये ना तुला. उद्या आणखी 4 मागणं केलं तर काय करायचं आपण? तुला एक सांगू स्वानंदी, मला तर ना हे लग्न नकोच वाटायला लागले आता. अगं तायडे काय झालंय तुला? अशी का बोलतेस तू? हे काय दिस सारखे राहणार आहे होय? अगं हे दिस येतील आणि जातील. तू काही बी काळजी करू नको, देवी आई आपल्या पाठीशी आहे. असं नाही ग, पण आता हे लग्न वगैरे सगळं नकोच वाटायला लागलंय. काहीच वाटत नाही बघ मला आता. पण जर माझं लग्न जमलं नाही ना तर तुझ्या बी आयुष्याचं मातेरा करतील लोक. 10 तोंडांनी 10 गोष्टी बोलून. तर माझं असं, भैयाचं तसं. माझ्यामुळे जर तुझं लग्न नाही जमलं तर? तायडे अगं येडी का खुळी तू? असला विचार तरी कशी करतेय बघ तू. तू काही बी टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होतंय. मी म्हणाले ना तुला. हो ग, मला माहितीये आपण दोघी मिळून नक्की यात ना काहीतरी मार्ग काढू. म्हणजे तुझ्या इतकं नाही जमायचं मला, पण मी माझ्या परीनं हातभार नक्की लावीन बघ. अगं तुला ना अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आम्हाला इथे एका बुटीकची 5-6 हजाराची ऑर्डर मिळाली बघ. बघ मी म्हणलं ना तुला, सगळं नीट होईल. हो ग, पण कसं रक्कम छोटी नाही ना, म्हणून टेन्शन येते. म्हणून तर म्हणते तू एकदा सुजित सरांकडे बोलून बघ ना तुझ्या. बरं मी चालली आहे ना ऑफिसला, मी बोलून बघते सुजित सरांशी. सुजित सर, मणी सर, अगं ते लय भली माणसं आहेत. तू त्यांना सांग ना आपली काय अडचण आहे, तर ते नक्की समजून घेतील बघ. अगं इथं आईनं लय टेन्शन घेतलंय, रात्र रात्र जागी असते. काही कळत नाही ग, तिच्या तब्येतीची खूप काळजी वाटायला लागली मला. काय बी होणार नाही, तिला बी काय होणार नाही, कोणाला बी काय बी होणार नाही. अगं माझंच नाही, भैयाचं पण लय टेन्शन घेतलंय तिनं. कुठं असेल तो, कधी येईल, काय करत असेल, सारखा दोषा लावलेला असतो बघ. तुला भैयाचा काही कॉल मेसेज आलता का? नाही ग, मला तर नाही. तुझ्याशी काही बोलणं झालं का त्याचं? नाही ग, मला कुठं काय कळतंय. हा पण आता एवढे दिवस झाले ना, त्याचा काही बी निरोप नाही, म्हणजे सगळं नीटच असेल. बरं मी ठेवू का? मला उशीर होतोय फॅक्टरीला जायला. हो हो जा. आणि आठवणीने तुझ्या सरांशी बोलून घ्या. स्वानंदी तू म्हणायला धाकटीयस ग, पण आज आमच्या सगळ्यांना तुझाच आधार आहे बघ. मी म्हणायला थोरली, पण आज तू मोठी झालीस. कुटुंबाचा खांदावणं सोपं नाहीये ग. आता तुझ्यावरच आमची आशा पण आणि ओझं पण. बरं तुला उशीर होतोय ना, ठेवते मी. काळजी घे. हो, आणि तू नको एवढं टेन्शन घेऊ. चल ठेवू का? मॉर्निंग मॉम, मॉर्निंग डॅड. सॉरी ना. चल ना, सॉरी ना. आपली मला माहितीये कालची कॉफी डेट तशीच राहिली, तर आपण आज करूया ना. सॉरी. बघ बाबा, आज पण कुठेतरी स्पेशल असेलच की. तिच्याबरोबर डिनरचा प्लॅन ठरेल तुझा, किंवा कालचा डिनरचा प्लॅन कॅन्सल झाला तर डायरेक्ट पब मध्ये गेलास. तसं पब नाही तर डिस्को आहेतच. आईचं काय रे? मॉम चल ना यार, सकाळी सकाळी असं सॅड नकोस ना तू. मी किती छान मूड मध्ये, आणि तू काय सॅडगिरी करतेस? बरं मला सांग, काय केलंस नाश्त्याला? घरगुती चवीचे पोहे आहेत बघ, तुला चालतात का? सोबत स्पेशल घरगुती टोमणेही आहेत. डॅड आता मी काय करणार आहे, मी फॅक्टरी जाणं बंद करणार आहे. काय सकाळी ब्रेकफास्ट पासून रात्री डिनर पर्यंत मी बॉम्ब सोबतच थांबणार. शेवटी तीच कंटाळून म्हणेल, जा बाबा जा, आता कामाला जा, बस झालं. मॉम लवकरच एका खास व्यक्तीशी मी तुझी ओळख करून देणार आहे. तिला भेटल्यानंतर तुलाही आनंद होईल. मस्त आलेत पोहे.
सुजित, कसले फोटो येथे? कुठले डॅड? बघू. त्या चिठ्ठीवर असं का लिहिलंय? तुमची होणारी सून. मला नाही माहित मॉम. मग कोणाला माहितीये? हे तुझ्या कालच्या पार्टीतले फोटो दिसतायत. कशावरून? कशावरून? हे तुझे कालचे पार्टीतले फोटो माझ्याकडे आले होते. नेहमीसारखी पार्टी असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण हे तर काय तुमचं कसली थेरं चालली आहेत? डॅड, तुमचा गैरसमज होतोय. असली थेरं वगैरे काहीच नाही. नॉर्मल एम्प्लॉईज साठीची पार्टी होती आणि तीही आम्ही वेळेत वाइंड अप केली होती. अरे तुम्हाला तुमच्या बापाच्या इब्रतीची पडलेली नाहीये, पण मला लक्ष ठेवावं लागतं ना. तुम्ही कुठे काही वावगत वागत नाही आहात ना. राजकारणात एक चूक सुद्धा महाग पडू शकते. या चिठ्ठीत असं का लिहिलंय? तुझा आणि त्या मुलीचा काय संबंध आणि तुमच्या दोघांमध्ये काय नातं आहे? नाही माहित मला काही मॉम. नाही माहित मला. सुजित, सुजित, अरविंद, अरविंद, सुजित काय झालं? का तापलायस इतका तू? अरविंद कुठे? अरे कुठे म्हणजे काम करतोय तो. पण काय झालं? का भडकलाय? अरविंद, सुजित अरे बॉम्ब चांगलाच फुटलेला दिसतोय. आत्ता खरी मजा येणार आहे. अरविंद. हा सर. कोणी मध्ये पडणार नाही. इट्स ओके संचिता. मोठ्या लढाईत अशा छोट्या मोठ्या दुखापती व्हायच्याच. नेव्हर माइंड. आता थोड्याच वेळात स्वानंदी इथून खाली मान घालून निघून जाईल. तेच तुझं या जखमेवरचं मलम असेल. तुला कंपनी ठेवलंय? सोडा त्यांना. तुला ना काय तुला मारून टाकलं तर नाव नाही लावणार. सुजित सरपोतदार. थांब तू. सुजित मारून टाकलं. सुजित सुजित सोड. सोड सुजित सोड. सुजित जे काय बोलायचं ते केबिन मध्ये बोलू. आपण इथे सगळे बघतायत. अरे सुजित असं काहीही करू नको. सरपोतदार साहेब अडचणीत येतील. प्लीज ऐक. बर मला सांगणार आहेस का काय झालंय? तुला माहिती आहे काय प्रताप केले? हे बघ, हे आहे त्या नालायक माणसाचे प्रताप. सुजित थांब थांब थांब. काय काय झालंय? मार सुटलायस नुसता.
स्वानंदी माझा विश्वासच नाही बसत आहे. स्वानंदीने हे सगळं असे काय बघताय माझ्याकडे? या फोटोत 2 व्यक्ती आहेत ना? सुजित, तुम्ही एकाच व्यक्तीला पाहताय. मला दुसरी व्यक्ती सुद्धा दिसते यात.